हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया अभंग गाथा अभंग 1526. असोनी न कीजे अलिप्त अहंकारे, उगीच या भारे कुंथा कुंथी. दावा सोडविने वेगी लवकरी, मी तो झालो हरिशक्तीहीन. भ्रमल्याने दिसे बांधल्याचे परी, माझे मजवरी वाहोनिया. तुका म्हणे धाव घेतलीसे सोयी, आता पुढे येई लवकरी. 1526. वास्तविक सूक्ष्म कारण देहापेक्षा आत्मा वेगळा अलिप्त आहे, परंतु देहाच्या आसक्तीमुळे मी माझे मला या अहंकारापासून अलिप्त होत नाही. देहाचे धर्म आपल्या ठिकाणी मानून निष्कारण कुंठत राहतो. आता या भ्रमातून मला मुक्त करा. यातून स्वबळाने निवृत्त होण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. या मोहापाशाने मी बांधला गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त होण्याची मनाची ओढ पाहून देवा मी तुझ्याकडे धाव घेतली. 1527. आपुल्याचा भोत चाटी, मारी करंटी पारिख्या. ऐसे जन भुलले देवा, मिथ्या हे वा वाढवी. गळगिळी आमिषे मासा, प्राण आशा घेतला. तुका म्हणे बोकड मोह, दरी पाहा हो खाटिकाचा. आपल्या मेलेल्या वासराचे पेंडा भरलेले कातडे गाय चाटते, पान्हा देते, पण दुसऱ्या गायीचे जिवंत वासराला मारते, जवळ येऊ देत नाही. देवा अशा नाशवंत गोष्टीला सत्य समजून जन भुलले आहे आणि खोटा हव्यास धरला आहे. आमिषाच्या आशेने मासा गळ गिळतो, तीच आशा त्याचा प्राण घेते. तुकाराम महाराज म्हणतात, खाटीक बोकडा पुढे हिरवा चारा टाकतो. मालक दयाळू असा भ्रम झालेला बोकड खाटकाकडून मारला जातो. त्याप्रमाणे सांसारिक माया मनुष्याला बद्ध करते. 1528. विषय तो मरणासंगी, नेने सुटिका अभागी. शास्त्राचा केला लुंडा, तोंडी पाडियेला धोंडा. अगदी मोक्ष नाही ठावा, काय सांगावे गाढवा. तुका म्हणे ज्ञानगंड, देवा सुखे पाहू नाड. 1528. विषयाच्या संगतीत सर्वनाश आहे हे माहीत असून त्यातून सुटका करून घ्यावी हे अभागी जीवाला कळत नाही. शास्त्रार्थ याच्या जीवनात महत्व आहे हे याला ठाऊक नाही, त्यामुळे आपल्याच तोंडावर धोंडा पाडून घेतो. अशा मूर्खाला मोक्ष म्हणजे काय हे कोणी सांगावे. हे देवा, असेच लोक परपंचात पडून मरण भोगतात असे तुकाराम महाराज म्हणतात. 1529. मीच विखळ एर सकळ बहुबरे. पाहिजे हे क्षमा केले, येणे बोले विनवणी. मीच माझे झाले ओझे अन्याय. आधी लांचवला तुका झाला निर्मनुष्य. मी अतिदुष्ट दुर्जन आहे, बाकी सगळे फार बरे आहेत. हे विनवणीचे बोल ऐकून माझ्या सर्व अपराधाची श्री विठ्ठलाने क्षमा केली पाहिजे. देहात्मभावनांनी मी माझेपणाचे ओझे वाढविले, हा शुद्ध अन्याय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रारंभीच मी माझ्या स्वरूपाला विसरलो. परपंचाकडे प्रवृत्ती झाल्याने मनुष्य दशा उरली नाही, असा मी निर्मनुष्य झालो. 1530. येणे जाणे तरी, राहे देव कृपा करी. ऐसे तव पुण्य नाही, पाहता माझे गांठी काही. भय निवारिता कोण वेगळा अनंता. तुका म्हणे वारे भोग, वारी तरी पांडुरंग. 1530. वारंवार देवाची भेट घेत या निमित्ताने देवाकडे येणे जाणे राहिले तर देव कृपा करतो, परंतु अशी पुण्याई माझ्या गाठीला नाही. एका अनंताशिवाय माझे संसार भय कोण निवारण करणार. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाने कृपा केली तरच जन्म मरणाचे भोगाचे निवारण होईल. 1531. भल्यांचे कारण सांगावे स्वहित, जैसी कळे नीत आपणासी. परी आम्ही असो एकाचिये हाती, नाचवितो चित्ती त्यांचे तैसे. वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. तुका म्हणे तुम्ही बहुकृपावंत,
आपुले उचित केले संती. 1531. आपल्याला जे उचित वाटते आणि हितकारक वाटते तीच नीती आपल्या ज्ञानानुसार कोतीप्रमाणे लोकांना त्याच्या कल्याणासाठी शिकवावी. ते सज्जनांचे कर्तव्य आहे. सज्जनांनी हे करीत असताना भगवंताच्या चरणाशी दृढ राहावे, कारण तोच सर्वांच्या हृदयात राहून त्यांच्या पूर्वकर्मानुसार प्रत्येकाला नाचवित. आडवाटेला पडलेल्या अज्ञ दीन दुबळ्यांना जो सन्मार्गाला लावतो त्याच्या पुण्याला गणित नाही, कारण त्याच्या शिकवणीमुळे अनेकांचे हित होते. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत मंडळी खूप दयाळू आहात. जगाच्या हिताचे कार्य तुम्ही केले. 1532. लावनिया पुष्टी पोरे आणि करकर कथे माझी. पडा पाया करा विनंती. दवडा हात धरोनिया कुरवाळुनी बैसे मोहे. प्रेम काहे नासितसे तुका मने वाटे चित्त. करा फजित म्हणून. 1532. हरिकथेला येणारी महिला कडेवर लहान मूल घेऊन येते. कंटाळून ते मूल रडू लागते. त्यामुळे हरिकथेत इतर श्रोत्यांना एकाग्रतेचा भंग होतो. ते त्रासिक होतात. श्रोतेजन हो, तुम्ही ती रडारड थांबवण्यासाठी त्या बाईला सूचना करा. तिच्या पाया पडा. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास तिला तेथून हाकलून द्या. रडणाऱ्या पोराला शांत करण्याचा तिचा निलाजरा प्रयत्न हरिकथेमध्ये व्यत्यय आणतो. तुकाराम महाराज म्हणतात, तिच्या उपद्रव्यामुळे श्रोता वक्ता विचलित होतात, म्हणून तिची फजिती करून तिला घालवा. 1533. पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे. पंढरीचे लागा वाटे. सखा भेटे विठ्ठल संकल्प ये. यावे फळा कळवळा बहुतांचा. तुका म्हणे होऊनी क्षमा पुरुषोत्तमा अपराध. 1533. हे संकल्प फळाला यावेत यासाठी सर्व संतांचे पुण्य उभे राहो. संत सज्जनांनो, तुम्ही पंढरीच्या वाटेला लागा. तेथे तुम्हाला सर्व जीवांचा सखा विठ्ठल तेथे भेटो. बहुत जनांचा कळवळा कामास येवो. तुकाराम महाराज म्हणतात, हे पुरुषोत्तमा, पुष्कळ लोक पंढरपूरला येत नाही. त्यांचे अपराध क्षमा करून त्यांना पंढरीच्या वाटेला लावा आणि तेथे दर्शन घ्या. 1534. ऐकली मात पुरविले मनोरथ. प्रेम वाढविले देवा. भरवी घेऊन या सेवा. केली विनवणी तैसी पुरवली धनी. तुका म्हणे काया रसा कुरुंडी वरोनिया. देवा, तुझ्या औदार्याचा गुणगौरव मी संत मुखातून ऐकला. तो सत्यच आहे. त्याप्रमाणे आपण खरोखरच माझे सर्व मनोरूत पूर्ण केले. देवा, तुम्ही माझ्याकडून उत्तम सेवा करून घेतली आणि तुमच्या विषयीचे माझ्या हृदयात प्रेम वृद्धिंगत केले. मी विनंती केली आणि तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण केल्या. तुकाराम महाराज म्हणतात, श्रेष्ठ अशा या आनंदावरून मी माझा देह ओवाळून टाके. 1535. संतांची स्तुती ते दर्शनाच्या योगे. पडिल्या प्रसंगे ऐसे कीजे. संकल्प ते सदा स्वामींचेची. चित्ती फाको नये वृत्ती अखंडित. दास्यत्व ते असे एकविध नावे. उरो नये जीवे भिन्नत्वेसी. निज बीजा येते तुका अधिकारी. पाहिजे ते पेरी तये वेळी. 1535. संत भेटीचा शुभ प्रसंग आला तर त्यांना साष्टांग नमस्कार करून त्यांची स्तुती करावी. त्याच्या संगतीत राहण्याचा प्रसंग आला तर तसे वागावे. चित्तामध्ये नेहमी देवाविषयी चांगले संकल्प वागवावे. त्याविषयी चित्त दुसरीकडे भरकटू देऊ नये. खरे दासत्व त्याला म्हणतात की जे स्वामीच्या जीवास आपल्या जीवाहून भिन्नत्वाने उरू देत नाही, त्याचेच होऊन राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी निज बीज तत्वाचा अधिकारी आहे. जे बीज ते जेथे तेव्हा हवे त्या आहे तेथे ते बीज तुकया पेरतो. 1536. सेजेचा एकांत आगीपाशी कळे. झाकलिया डोळे अंधपात. राहो अथवा मग जळो आगी मधी. निवाडतो आधी होऊनी गेला. बेने जडपणी नाही येते तुझे. पादरधिटा ओझे हतियारे. तुका म्हणे मज नाही जो भरवसा. तोवरी सहसा निवाडतो. 1536. एकांतात एका शय्येवर पतीच्या सहवासात आपले पतीवर खरे प्रेम आहे सांगणारी पतिव्रता पती निधनानंतर पतीच्या चितेवर सती जातानी अग्नीला ब्याहिली. ओरडली तर तिच्या प्रेमाची परीक्षा होते आणि प्रेम खोटे आहे हे सिद्ध होऊन तिचे पतन होते असे म्हणतात.
ती चिचेच जळून गेली किंवा तशी राहो तरी तिच्या प्रेमाचा निवाडा होऊन गेला असे प्रचितीला येते. रणांगणावर जाण्यापूर्वी शूरत्वाच्या बढाया मारणारा भेकड शिपायाला प्रत्यक्ष युद्धभूमीवर गेले की शस्त्राशास्त्रांचे ओझे वाटते व तेथून तो पळ काढतो. तुकाराम महाराज म्हणतात, सत्व परीक्षेत धैर्याने टिकून यशस्वी होत नाही तोपर्यंत शौर्याचा भरवसा देता येत नाही, असा उपदेश करून तुकाराम महाराज लोकांना सांगतात. 1537 नसरे भांडार भरले वेचिता अपार, भरित्यांचे पोट भरे पुढीलासी पुढे उरे, कारणा पुरता लाहो आपुलिल्या हिता, तुका म्हणे देवा पुढे केला चाले हेवा. 1537 विठ्ठल प्रेमाचे हे भांडार उदंड भरले आहे. नामसकीर्तन भजन करून कितीही खर्च केले तरी कमी होत नाही. ज्याने त्याने आपल्या हितासाठी पाहिजे तेवढे अंतकरणात भरून घ्यावे, पोट भरते, दुसऱ्यासाठी तेवढेच शिल्लक राहते. आपापले हित घेण्यासाठी सर्वांनी ते धन सत्वर घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, या धनाचा किती हव्यास केला तरी देव त्याची मागणी पूर्ण करतो. 1538 तरी हाव केली अमूप व्यापारे, व्हावे एकसरे धनवंत, झालो हरिदास शूरत्वाच्या नेमे, झाली टावी वर्मे पुढीलांची, जना वेगळे हे असे अभिनव, बळी दिला जीव मनवनी, तुका म्हणे तरी लागलो विलेसी, चालती या दिवसी स्वामी ऋणी. झटपट श्रीमंत व्हावे अशी हाव केली, त्यासाठी प्रचंड व्यापार केला, हरिदास होऊन शौर्य गाजविले. त्यामुळे पूर्वीच्या संतांनी हरिपदाची प्राप्ती कशी करून घेतली याची युक्ती मला कळली. हे भक्तिधन अलौकिक शाश्वत आहे. याच्या प्राप्तीसाठी मी जगावेगळे अपूर्व साहस केले, माझा जीव बळी दिला. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या दिवसापासून मी या मार्गावरून चालू लागलो त्या दिवसापासून पांडुरंग माझा ऋणी झाला. 1539 कोण तुझे हरिसीन शरण दिन आल्याचा, तुम्हावीन जगदीशा उदार तसा त्रिभुवनी, कोण ऐसे वारी पाप हरिताप जन्माचा, तुका म्हणे धाव गाली कोण चाली मनाची. 1539 हे देवा, जे गरीब दिन शरण आले त्यांचे कष्ट तुम्हाशिवाय कोण दूर करणार. जगदीशा, साऱ्या जगात तुम्ही औदार्याची मूर्ती आहात. तुमचाच ठसा त्रैलोक्यात उदार म्हणून गाजतो आहे. देवा, जन्म मृत्यूचे क्लेश तुमच्यापासून निवारण करणारे दुसरे कोणी आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, भक्तजनाच्या संकटात मदतीसाठी धावून जाणारे तुम्ही एकमात्र देव आहात, अन्य कोणी नाही. 1540 ग्रंथांचे ते अर्थ नेनता हे खळ, बहु अनर्गळ झाले विषयी, नाही भेद म्हणून भलतेची आचरे, मोकळा विचरे मनासवे, तुका म्हणे विषा नावते अमृत, पाप पुण्याभीत नाही नष्ट. 1540 संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथांचे नियमित वाचन नाही, त्यामुळे त्यांना जीवनाचे ज्ञान होत नाही. सामान्य जन मूर्ख स्वैराचारी विषयांत झाले. सारे जग या एका परमात्म्यापासून झाले, त्यामध्ये कोणताही भेदभाव मानण्याचे कारण नाही. सर्व एकच आहोत असे मानून मला येईल तसे आचरण करतात. कोणताही विधिनिषेध पाळीत नाही. विषय हे विषाप्रमाणे जीवनाला घातक असतात. त्याचे परिणाम म्हणजे दुःख भोग, पण लोक त्याला अमृताप्रमाणे गोड मानून त्याचा आंधळेपणाने उपभोग घेतात. पाप पुण्याचा विचार करीत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 1541 काया वाचे मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बांधित ना, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. 1541 जो सत्यपणे काया वाचा मनाने विष्णुदास झाला, त्याला काम क्रोधाची बाधा होत नाही. त्याचा स्वामीच ही बाधा नष्ट करतो. आपल्या स्वामीच्या सामर्थ्यावरील विश्वास त्याची स्वामीवर सत्ता प्रस्थापित करतो. मग हा दास स्वामीचे सर्व ऐश्वर्य भोगणारा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, यापूर्वी आपले चित्त प्रथम निर्मळ करावे, तेव्हा हा गोपाळ आपल्या चित्तात येऊन राहतो. 1542 येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझ विनसीन वाटे क्षीण झाली काया, यातीहीन मन मतीहीन कर्महीन माझे, सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुझ,
दीनानाथ दीनबंधू नाम तुझे साजे, पतित पावन नाम ऐसी ब्रिदावळी गाजे, विटेवरी उभा नीट कटावरी कर, तुका म्हणे माझे हेची आम्हा ध्यान निरंतर. 1542. हे माय बापा पंढरी राया, तू लवकर ये, तुझ्या विना मला फार त्रास होतो आहे. त्याने माझा देह अशक्त झाला आहे. माझी जात कुळी, माझे कर्म बुद्धी सारेच हीन हलके आहे. तरीही मी लाज सोडून तुला शरण आलो आहे. हे देवा, दीननाथ दीनाबंधू ही बिरुदे तुला शोभून दिसतात. तू पतिताचा उद्धार करतोस हे सर तुझे ब्रीद सर्व मान्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विटेवर नीट उभे आणि कटेवर हात असे तुझे ध्यान निरंतर आमच्या हृदयात असते. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महावीर ज्ञानेश्वर महाराज की जय.